नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 7 एप्रिल आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक होती 700 ते 800 मध्ये 100-150 ने आवक वाढली फक्त। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण स्टार्टिंगला लाल कांद्याचा बाजारभाव बघितला आहे आणि एकच नाग होता तर त्याचा बाजारभाव बघितला। त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याची लाईन बघितली आहे। लाल कांदा किती शिल्लक आहे ते बघा आणि उन्हाळ कांदा कधी काढला आहे, कोणता बियाणं आहे, सगळं सांगेल व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज गोल्टीच्या भावामध्ये थोडा सुधार वाटलाय आणि कांद्याच्या भावामध्ये बदल आहे। तर तो बदल काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे, तेवढे शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसरा लाईन लावलोय लाल कांद्याची गाडी। कितना आले होते लाल कांद्याची? एकच होती की लाईनला? काय भाव गेला? 1150 1150 रुपये जायले। लाल कांदा आहे बघू शकतो तुम्ही। बियाणं कोणतं होतं? चायनाचं बियाणं आहे। कोणत्या गावाचं कांदा आहे? शिंदबाळचा कांदा आहे। बरं, शिल्लक किती असेल लाल कांदा अजून? शेवट गाडी ना? उन्हाळ कांदा आहे का? काय चालू होणार आहे? झालं एक चालू? ओके, पुढं बघू। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलाच नागे बघू शकतो तुम्ही। गोल्टा आहे। काय भाव गेला? 1210 रुपये, 1210 रुपीज, 1210 रुपये। कुठले? साखरी। आणि याचं बियाणं कोणतं होतं? ओम गायत्रीचं बियाणं आहे बघू शकतो। कधी काढलेला कांदा आहे? 8-10 दिवस झाले। बरं, पुढं बघू। काय भाव गेला? आमचे गेले 1114 1114 रुपीज बघू शकतो तुम्ही। गोल्टी कुठले? जवळके दिंडोरी। बरं, आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती बियाणं आहे। अच्छा, आणि कधी काढला कांदा? आता 15 दिवस झाले। बरं, 15 दिवसाचा कांदा आहे बघू शकतो। पुढं बघू। काय भाव गेला? 1130 रुपये, 1130 रुपये बघू शकतो। क्वालिटी 1130 रुपीज। कुठला आहे कांदा? धुळे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। कधी काढला हो कांदा? 10 दिवसाचा कांदा आहे। बरं, बघू शकतो तुम्ही, 10 दिवस झाले कांद्याला। पुढे बघू। काय भाव गेला? 1400 रुपये बघू शकतो। मीडियम साईज आहे, 1400 रुपये, 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? गुजरात पनार। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोराचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही। कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना? 8 दिवसाचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही। पुढे बघू। काय भाव गेलो? 1325 रुपये, 1325 रुपीज, 1325। कुठला आहे कांदा? मत्तेरेवाडी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। कधी काढलाय कांदा? 6-7 दिवस झाले। मत्तेरेवाडीचा कांदा आहे, 6-7 दिवसाचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही। पुढं बघू। काय भाव गेलो? 1326 मोठा कांदा आहे। 1326 बघू शकतो तुम्ही, 1326। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव, 1326, 1326 रुपये वडनेर भैरवचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? शक्ती। बरं, शक्तीचं बियाणं आहे। कधी काढला होता कांदा? 4-5 दिवस झाले ना? बरं, शक्तीचं बियाणं आहे, 4-5 दिवस झाले। पुढं बघू। ओके, काय भाव गेलं? 1290। बरं, 1290 जाईल बघू शकतो तुम्ही। 1290, 1290 रुपीज। कुठला आहे कांदा? बारीपाडा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोराचं बियाणं आहे, बारीपाड्याचा कांदा। कधी काढला कांदा? 10 दिवस झाले बघू शकतो। पुढं बघू। इकडं कोण आहे? काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1180 रुपये झाले बघू शकतो. 1180 1180 रुपीज. कुठला कांदा? हा सिद्दीक शेख. कुठला कांदा?
पिंपळनेराचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. कधी काढला कांदा? 17-18 दिवस झाले बघू शकतो तुम्ही. 17-18 दिवसाचा कांदा आहे पिंपळनेरी. ओके, पुढं बघू. काय भाव गेला? 1150. 71. 1171. 1171 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? उडाशी. काका बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना. बरं ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 1121. 1121 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेरे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं होतं ना. पिंपळनेऱ्याचा कांदा आहे. कधी काढला हो कांदा? 17-18 दिवस झाले. बरं ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? काय गाडी मधला बोला. काय भाव गेलं? 1260 रुपये. बघ शकतो क्वालिटी. 1260 रुपये. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? नामपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. नामपूरचं कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो. कधी काढला होता कांदा? 15 दिवस. 15 दिवसाचा कांदा आहे बघू शकतो. पुढं बघू. काय भाव गेलं? हो बरं, पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? सुकापूर. हां. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 3 दिवस झाले. 3 दिवसाचा कांदा आहे. सुकापूरचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1330. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 1330. कुठला आहे कांदा? दसवेलचा कांदा आहे. 1330 रुपये झाले. 1330 रुपीज. आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही. येल्लोरचं बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 1291. बघू शकतो तुम्ही. 1291. 1291 रुपीज. कुठला कांदा? गेगाव. आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले. 15 दिवसाचा कांदा आहे. गेगावचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1440 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1440. 1440 रुपीज. कुठला आहे कांदा? शेवरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा, पुली संगम. आणि कधी काढला कांदा? बरं, 15 दिवस झाले कांद्याला. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. 1360 रुपये झाले. 1360 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही. कधी काढला हो कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवसाचा कांदा आहे. मांगीतुंगीचा कांदा आहे. ओके. काय भाव गेलं? 1360. 1360 रुपीज. 1360 रुपये. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. कधी काढला कांदा? कांदा कधी काढला? 8 दिवस झाले. 8 दिवसाचा कांदा आहे. बरं, पुढं बघू. इडं कोण आहे काका? काय भाव गेला? 1390. 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचणगाव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोराचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही. कधी काढला कांदा? 10-12 दिवस झाले ना. कलर आहे बघू शकतो तुम्ही. 10-12 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1300 रुपये. 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? लखमापूर. बियाणं कोणतं होतं याचं? निर्मिती. कधी काढला होता कांदा? 15 दिवस झाले. लखमापूर निर्मितीचा बियाणं आहे.
पुढं बघू. काय भाव गेलं हे गोणीमधलं? हो 1100 रुपये. आणि ती गोल्टी ते 755. 755. 755 रुपीज आणि 1155 रुपीज. 1155. ओके. कुठले? पाचोरे वणी. याचं बियाणं कोणतं होता? कधी काढला होता तरी कांदा? कांदा आता महिना झाला. महिना झाला ना. महिन्याचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1215. 1215 रुपीज. 1215. कुठला आहे कांदा? परसूळचा कांदा आहे. 1215 रुपये जायले. बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला होता कांदा? 15 दिवस झाले ना. 15 दिवस झाले कांद्याला. पुढं बघू. काय भाव गेला? 1390. बघ मग 1390 जाईल. 1390 रुपीज. 1390. कुठला आहे कांदा? मसरूळ. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले. 15-1 दिवसाचा कांदा आहे. बघू तुम्ही. मसरूळचा कांदा आहे. पुढं बघू. इकडं कोण आहे? काय भाव गेलं? 1291. 1291 रुपीज. 1291. कुठला आहे कांदा? बयाळे ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? लोकल बियाणं. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले. ओके. बयाळीचा कांदा आहे. काय भाव गेलो? 14.5. 1450 रुपये. कुठला कांदा? ओझर. 15.5. 1550 रुपीज. 14.5 ना. 14.5 सॉरी. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. कधी काढला कांदा? आज काढला का? काढ. अच्छा ठीक आहे. काल काढेल. पुढं बघू. काय भाव गेलो? कोणी आहे इकडं? काय भाव गेलं? 775 गोल्टी. 775 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगावची गोल्टी आहे. बघ शकतो. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणे. कधी काढलं कांदा? 8 दिवस झाले. पाहुणे इकडे तुम्ही का? बरं. 8 दिवस झाले ना. लाईन संपली. पुढं बघू. पिंपळगाव कांदा मार्केट.